राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. कामोठे येथील श्री स्वामी समर्थ मठात मान्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा. कामोठे येथील श्री स्वामी समर्थ मठ सेक्टर 20 येथे कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा मंत्री दर्जाप्राप्त मान्य बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सहाय्यता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तुषार संजय साळुंखे यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमाला आमदार विक्रांतदादा पाटील, विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या पूजनाने झाली. त्यानंतर महिलांच्या भजन कीर्तन सोहळ्याने संपूर्ण परिसर धार्मिक भावनेने भारावून गेला. अनेक महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत भजन कीर्तनाचा आनंद घेतला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांना आध्यात्मिक समाधानाची अनुभूती मिळाली. यावेळी महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. मान्य बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजहिताच्या कार्याचा गौरव करत सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार संजय साळुंखे, सहाय्यता सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक महिला भगिनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, सेवा आणि संस्कार यांची त्रिवेणी साधणारा ठरला. अण्णासाहेब आदर्श भारत माझा, कामोठे. आज माझ्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन विक्रांतजींनी सांगितलं मगाशी की गेल्या 2-3 दिवसापासून हा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम चालू आहे, सप्ताह चालू आहे. हा सप्ताह मी फक्त घरापुरता मर्यादित न ठेवता त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो हा भाव मनामध्ये ठेवून आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन जिथं आम्हाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचता येते, त्यांची सेवा करता येते, तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी आज भाग्यवान यासाठी समजतो की गेल्या 2-3 दिवसापासून हा माझा अभिष्ट चिंतन सोहळा होत असला तरी आज जो माझा अभिष्ट चिंतन सोहळा ह्या आध्यात्मिक स्वामी समर्थांच्या मठामध्ये झाला, मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही. दुसरा विषय असा आहे की फक्त माझं या ठिकाणी अभिष्ट चिंतन झालं नाही, माझ्या सगळ्या मातृशक्तींनी मला फक्त आशीर्वाद दिले नाहीत, माझ्यासाठी राम रक्षा या ठिकाणी घडली गेली आणि मला राम रक्षाचं जीवनामध्ये कवच परिधान केलं असं मी समजतो. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून तर म्हणजे अनेक वेळा कामोठ्यात येतो, अनेक वेळा आपण सगळीकडे फिरत असतो, मठ स्वामींचे सगळीकडे आहेत, पण मी अनुभव आजपर्यंत घेतलाय जोपर्यंत स्वामी स्वतःहून बोलवत नाही तोपर्यंत त्या मंदिरात कोणी येऊ शकत नाही. आज तुमच्या माध्यमातून आज मला स्वामींचं बोलवणं आलं, म्हणून या मंदिरात मला येण्याचं पुन्हा भाग्य मिळालं, म्हणून मी तुमच्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. खरं म्हणजे बऱ्याच वेळा मठामध्ये आपण आलो, त्यातले अनेक आपल्या मातृशक्ती, आपल्या माता भगिनी काही परिचयाच्या आहेत. विक्रांतजींनी सांगितलं तसं या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली आपले सगळे परिवारातली मंडळी आहे. तो सातारा, सांगली, कोल्हापूर पासून नागपूर पर्यंत आणि कोकणापासून अख्खा विदर्भापर्यंत सगळ्या भागातून आम्ही इथं आलो. विक्रांतजींनी एक शब्द तुम्हाला दिला, कारण विक्रांतजी फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादानेच आमदार झालेत, हे मी त्याचा साक्षीदार आहे. आणि म्हणून ते आमदार आहेत, ते राजकीय पुढारी आहेत असा कुठलाही भाव इथून पुढे ठेवायचा नाही. अधिकारवाणीनं घरातल्यासारखं हक्कानी
पनवेलला यायचं, इथं तुषार बसलाय, इथं आमचे सगळे इथं पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, प्रत्येकाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला निरोप द्यायचा. आम्ही काही फार मोठे कुठेतरी आकाशाला हात लावणारे माणसं नसलो तरी नक्कीच आपल्या सर्वांना कुठेतरी आमचा मदतीचा हात नक्कीच राहणार आहे, एवढा काम प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतो. खरं म्हणजे पुन्हा मी सांगतो की विक्रांतजींनी सांगितलं की आम्ही म्हणजे हे भाषणातले शब्द नाहीत की आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो, पण कुठला तरी इतिहास आमच्याबद्दल कुठेतरी माहिती मिळवा की 40 वर्ष हा माणूस जर राजकारणात काम करत असेल तर तो वागला कसा, बोलला कसा, तो बोलतो तसा वागतो का, त्याचं चारित्र्य काय आहे, त्याची निष्ठा काय आहे, याची कुठेतरी चौकशी होत असेल, चर्चा होत असेल, तुम्ही करा. आणि अभिमानाने गर्वाने सांगेन की सगळं राजकारण बाजूला ठेवून पूर्णपणे मी समाजकारण करण्याचा प्रयत्न केला. आणि मला माहिती आहे, मला अध्यात्माची ओढ आहे. अशी व्यासपीठ आम्हाला राजकीय व्यासपीठ रोज मिळतात, त्या राजकीय व्यासपीठावर आम्ही अनेक भाषणं करतो, पण असं स्वामींच्या मठातलं आध्यात्मिक असं वातावरण असलेलं व्यासपीठ आम्हाला क्वचित मिळतं. तुषारजी, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एवढा परमपवित्र व्यासपीठ तुम्ही आम्हाला दिला, तेव्हा तुमचं मी अभिनंदन करतो. आणि मी समाजकारण हा शब्द जो वापरतो तो एवढ्यासाठी की मला सुद्धा जीवनाचा अर्थ समजलेला आहे. जीवन काय आहे ते मला समजलेलं आहे, त्यामुळे कुठं थांबायचं ते मला माहिती आहे, कशाच्या मागे लागायचं त्याला मला माहिती आहे, संस्कृती आणि कॅरेक्टर कसं सांभाळायचं ते मला माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच उदाहरण देऊन मी थांबतो की तुम्हाला सगळ्यांना जीवनाचा अर्थ माहिती आहे. जीवन फक्त 3 पानाचं पुस्तक आहे, तुम्हाला माहिती आहे. 3च पानाचं ते पुस्तक आहे. पहिलं पान तर ईश्वरानं लिहून पाठवलं की तुमचा माझा जन्म, शेवटचं पान पण लिहून ठेवलं की तुमचा माझा मृत्यू. एकच पान तुमच्या हातात ठेवलं लिहायचं, ते कसं लिहायचं, ते कर्तृत्वाने कसं भरायचं आणि तुम्ही कसं तरी मोक्षापर्यंत जायचं तुम्ही आणि मी ठरवायचं आहे. म्हणून आपण त्या पानावरती काहीतरी चांगलं लिहूया. भाषणाचे शब्द नाहीत, आचरणाचे शब्द आहेत. आता मी अभिष्ट चिंतन वाढदिवस आहे म्हणून आपण एकत्र आलो, एवढाच हा विषय नाहीये. इथून पुढे मी तुम्हाला विनंती करतो, जसं विक्रांतजींनी सांगितलं, हा तुमचा आमदार आहे, तुमच्या घरातला आमदार आहे, एकदा आजमावून बघा. आणि जेव्हा जेव्हा तुषारजी सगळे तुम्ही या ठिकाणी पदाधिकारी बसलात, तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आणि कुठेतरी आपली ओळख वाढली पाहिजे, घरोबा वाढला पाहिजे, पारिवारिक संबंध आपले वाढले पाहिजेत, कोण कुठल्या गावात आला हे समजलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. तर कधी आम्ही जेव्हा तुम्हाला बोलू किंवा तुम्हाला कधी वाटेल तेव्हा फोन करा, तिथं कधी या, आपण सगळे तिथं चहा प्यायला एकत्र बसू आणि प्रत्येकाच्या ओळखी घरापर्यंत आपण घेऊ आणि एकमेकासाठी सातत्यानं एकमेकासाठी उभे राहू, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही माझं अभिष्ट चिंतन इतक्या परम पवित्र ठिकाणी केलं, मी विसरू शकत नाही. म्हणून मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.